नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 9 ऑक्टोबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे। याच्या आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर सगळे एकदा बघून घ्या। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं जे काही स्टडी टार्गेट आहे हे तुम्हाला ऑक्टोबर मंथ एंड पर्यंत क्लिअर करणं फार गरजेचं आहे। नंतर तुमच्यावरती लोड वाढायला सुरुवात होईल आणि जर एक्झाम जर लवकर झाली तर नंतर तुम्हाला प्रेशर येण्याचे चान्सेस आहेत। त्याच्यामुळे हे 3 ते 4 महिने ते फार महत्त्वाचे आहेत। व्यवस्थित केअरफुली आळशीपणा सोडून सगळे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ फॉलो करण्याचा 100% प्रयत्न करा। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया। तर पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, अर्थशास्त्र विषय। तर अर्थशास्त्रासाठी किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबेंचं पुस्तक आपल्याला वापरायचं आहे। आणि याच्या आधी आपण दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना आणि राष्ट्रीय उत्पन्न हे जे 4 चॅप्टर आहेत हे आपण संपवलेले आहेत। ठीक आहे, जे कोणी 1 सप्टेंबर पासून आपलं स्टडी टार्गेट फॉलो करत असतील त्यांनी तरी संपवलेलेच असतील। आणि जर तुम्हाला फॉलो करायचं असेल, आता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला स्टडी टार्गेट फॉलो करायचं आहे तर तुम्ही काय करायचं, 1 सप्टेंबर महिन्यातला कुठलाही एक दिवस, ठीक आहे, किंवा 1 सप्टेंबर पासून सुरू करा। 1 सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा एक दिवस म्हणजे 2 दिवसाचं टार्गेट तुम्हाला आता एका दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे। ठीक आहे, हे कशासाठी, हे असं का झालं, कारण वेळ निघून गेला त्याच्यामुळे असं लोड होत जातो। ठीक आहे, आय होप तुम्ही याच्याशी रिलेट करत असाल। तर अजून सुद्धा वेळ आहे, वेळ गेलेली नाही, तर त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करू शकता। आणि 5वा चॅप्टर आपण सुरू केलं ज्याचं नाव आहे सार्वजनिक वित्त। तर आज तुम्हाला लेखा परीक्षणाची पद्धत, ऑडिट प्रोसिजर आणि वित्तीय संसदीय समित्या हे जे 2 मुद्दे सांगितलेले आहेत हे तुम्हाला संपवायचे आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये। लेखा परीक्षणाची पद्धती कुठल्या आहेत, त्याचे प्रकार कुठले आहेत आणि ज्या काही वित्तीय संसदीय समित्या असतील याची डिटेलमध्ये माहिती किरण देसलेंच्या भाग 1 मधून वाचून घ्या, प्लस त्याला रंजन कोळंबे यांच्या पुस्तकाची जोड द्या। ठीक आहे, आणि याच्या व्यवस्थित व्हॅल्यू फॉर्ममध्ये नोट्स व्यवस्थित बनवा। हे 2 मुद्दे तुम्हाला इकॉनॉमिक्सचं टार्गेट आहे। याच्या आधीचे सुद्धा आपण पॉईंट सांगितलेले आहेत, तर ते तुम्हाला आधीचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील, पण आज तुम्हाला हे 2 मुद्दे करायचे आहेत। पुढचा सामान्य विज्ञान विषय। सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक सामान्य विज्ञानचं, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक आणि 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे पुस्तक तुम्हाला इथे वापरायचे आहेत। तर वनस्पतीशास्त्रामध्ये आपण वनस्पतींचं वर्गीकरण हा चॅप्टर संपवलाय। वनस्पतीच्या उती हा सुद्धा आपला चॅप्टर संपलेला आहे। आणि 3रा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया। तर ह्याच्यामध्ये आता डार्क रिएक्शन, याच्या आधी तुम्ही लाईट रिएक्शन केल्या, आता तुम्हाला डार्क रिएक्शन करायला सांगितलेले आहेत। तर आज तुम्हाला कॅम्प पाथवेची सायकल जी आहे ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। क्रुशॅलेसियन ऍसिड मेटाबॉलिझम ह्याच्यामध्ये कुठले एक्झाम्पल्स येतात, कुठल्या वनस्पती येतात, सगळे डिटेलमध्ये वाचून घ्या। कॅम्प पाथवे, ठीक आहे, हे तुम्हाला दीपस्तंभच्या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। प्लस लुसेंट पब्लिकेशनच्या पुस्तकाची जोड द्या। आणि 11वी 12वी मध्ये तुम्हाला हे कुठे सापडतात का बघा, डार्क रिएक्शन, उच्चवर्गीय वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया। ठीक आहे, कॅम्प पाथवे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे। नंतर प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण, हे याची उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करा। वनस्पतीचं वर्गीकरण आणि प्राण्याच्या वर्गीकरणावरती प्रश्न फिक्स राहतात आयोगाचे, त्याच्यामुळे खूप डिटेलमध्ये करताना या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। हे तुम्हाला मी 4 रेफरन्स सांगितलेले ते तरी बघा, प्लस इंटरनेटचा सुद्धा तुम्ही याच्यासाठी आधार जो आहे तो घेऊ शकता। आणि 2रा चॅप्टर आपण सुरू केला प्राणीशास्त्रामधला ज्याचं नाव आहे प्राणी उती। तर याच्या आधी तुम्ही अभिस्तर उती ह्या सगळ्या तुमच्या वाचून झालेत। आता अभिस्तर उती तुम्हाला वाचून झालेली जवळपास 8-9 दिवस तुम्हाला हे सांगितलं होतं हे वाचायचं आहे अभिस्तर उती। तर आज तुम्हाला आता संयोजी उतीची माहिती वाचायची आहे। ठीक आहे, संयोजी उती, प्राणी उतीमधील संयोजी उतीची माहिती डिटेलमध्ये वाचून त्याच्या नोट्स प्रॉपरली बनवून घ्या। नंतर मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था उजळणी करायची आहे। मानवी रक्ताभिसरण संस्था सुद्धा तुमची झाली, उजळणी करा। आणि 3रं चालू आपली मानवी श्वसन संस्था। ठीक आहे, ही सुद्धा कंटिन्यू तुम्हाला आज सुद्धा ठेवलेली आहे, मानवी श्वसन संस्था कंटिन्यू ठेवा। रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना उजळणी एमसीक्यू, मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण उजळणी एमसीक्यू। आणि 3रा चॅप्टर सुरू केला आपण ज्याचं नाव आहे द्रव्याची संकल्पना, मापन आणि रासायनिक वर्गीकरण, कन्सेप्ट्स ऑफ मॅटर, मेजरमेंट्स अँड केमिकल क्लासिफिकेशन। याच्यामध्ये आज तुम्हाला द्रावणांचे जे नियम आहेत हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत। द्रावणांचे नियम हा व्यवस्थित मुद्दा व्यवस्थित वाचून घ्या। ठीक आहे, पहिल्यांदा नाही कळणार, राहू दे, 2ऱ्या वेळेला वाचा, 3ऱ्या वेळेला तर कळेलच की, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। ठीक आहे, सोडायचं नाही अजिबात काही, द्रावणांचे नियम व्यवस्थित वाचून घ्या। नंतर 4था आहे भौतिकशास्त्र। भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी हा चॅप्टर संपलाय, प्रकाश हा चॅप्टर संपलाय। हे ध्वनीची उजळणी करा, गणिताची उदाहरणं सोडा, एमसीक्यूची प्रॅक्टिस करा। प्रकाशाची उजळणी जास्तीत जास्त करा, थिअरीची गणिताची उदाहरणं सोडा, एमसीक्यूची प्रॅक्टिस करा। आणि 3रा चॅप्टर आपण सुरू केलाय फिजिक्समध्ये कार्य, ऊर्जा आणि शक्ती, वर्क, एनर्जी अँड पॉवर। आज तुम्हाला संरक्षी आणि अक्षय बल म्हणजे जे कॉन्झर्वेशन फोर्स आहे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायची आहे। संरक्षी बल त्यालाच अक्षय बल असं म्हटलं जातं। हे कॉन्झर्वेशन फोर्सची माहिती जी आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायची। कशातून वाचणार, दीपस्तंभचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक, 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पुस्तकं, याच्यामधून हे सगळे जे तुम्हाला आज पॉईंट सांगितलेले त्याची व्हॅल्यू ऍडिशन करून त्याच्यात प्रॉपरली नोट्स बनवा। आणि वेळच्या वेळी सगळं 1 तास द्यायचं म्हणजे द्यायचं सामान्य विज्ञानला अल्टरनेटिव्हला अजिबात टाकू नका। ठीक आहे, हा तुम्हाला पोस्ट काढून देण्यामध्ये निश्चितच मदत करणारा विषय। पुढचा विषय आहे राज्यशास्त्र। राज्यशास्त्रामध्ये संदर्भ पुस्तक वापरायचे आहेत एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेंचं।
तर राज्यशास्त्रामध्ये घटनेची निर्मिती, राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मूलभूत संरचना, राज्यघटनेचा सरनामा, संघराज्य आणि त्याचं चित्र आणि नागरिकत्व, हे 6 चॅप्टर आपण ऑलरेडी संपवलेले आहेत. ठीक आहे, याच्या उजळणी करा, सतत याच्या उजळणी करा. जितक्या जास्त वेळ उजळणी कराल तितक्या जास्त पॉलिटी तुमच्या लक्षामध्ये राहील आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस जास्तीत जास्त या पॉलिटीसाठी करावी लागते. तरच हा पॉलिटी विषय तुमच्या लक्षामध्ये राहतो. हा व्होलाटाईल विषय उडून जातो, लगेच नंतर समजत नाही काही. त्याच्यामुळे सारखे याला उजळणी देणं फार गरजेचं आहे. घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, घटनेची मूलभूत संरचना, राज्यघटने सरनामा, संघराज्य त्याचे चित्र, नागरिकत्व. आता याच्यातले जे सब पॉईंट्स आपण सांगितले होते यासाठी तुम्हाला आधीचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील. एक प्लेलिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी उपलब्ध करून देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला प्लेलिस्ट तुम्हाला ओपन ते आहे ते लिंक त्याची अवेलेबल करून देईल. त्याच्यावरती जाऊन सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या. 7वा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे मूलभूत हक्क. तर याच्यामध्ये समतेचा हक्क तुम्ही संपवला, स्वातंत्र्याचा हक्क संपवला, शोषणाविरुद्धचा हक्क झालाय, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क तुम्ही वाचला असेल, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क वाचलाय, घटनात्मक उपाययोजना होण्याचा हक्क तुम्ही वाचलेला आहे. तर त्या सगळ्यांच्या एकदा उजळणी करून घ्या. सतत उजळणी करायची आहे. आणि आता आज तुम्हाला जे वाचायचं आहे ते आहे सैन्य दले आणि मूलभूत हक्क. हा मुद्दा जो तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, सैन्य दले आणि मूलभूत हक्क. ठीक आहे, हे व्यवस्थित वाचून घ्या. आणि नंतर पंचायत राजमध्ये किशोर लोटे संदर्भ पुस्तक ते वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती झाली, 74वी घटना दुरुस्ती झाली, पंचायत राज विषयक विविध समित्या, हा सुद्धा आपला चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. आणि आता 4था चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे ग्रामपंचायत. ठीक आहे, याच्या आधी बरेचसे पॉईंट आपण ग्रामपंचायतीमध्ये संपवलेले आहेत. कुठले पॉईंट होते त्यासाठी आधीची स्टडी टार्गेटची व्हिडिओ तुम्हाला बघावं लागेल. त्यासाठी म्हणतोय की आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा. पुढचे 4-5 महिने तरी निदान ऍटलीस्ट पूर्व परीक्षा निघेपर्यंत तरी कनेक्टेड राहा. ठीक आहे, आणि दररोजच्या दररोज जे डेली अपडेट्स होणारं स्टडी टार्गेट आहे तुम्ही 100% फॉलो करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. तर काल तुम्हाला सांगितलं होतं ग्राम विकास समित्या आणि आर्थिक बाबी. आय होप हे तुमच्या दोन्ही सुद्धा मुद्दे वाचून झालेले असतील. आज तुम्हाला काय वाचायचं आहे, जिल्हा ग्राम विकास निधी, ग्राम पाणी पुरवठा निधी आणि ग्रामपंचायतीच्या सभा, हे जे 3 मुद्दे आहेत हे तुम्हाला किशोर लोटेच्या पुस्तकातून व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. जिल्हा ग्राम विकास निधी, ग्राम पाणी पुरवठा निधी आणि ग्रामपंचायतीच्या सभा, हे किशोर लोटेच्या पुस्तकातून अतिशय सुंदर पद्धतीने वाचून घ्या. याच्या शॉर्ट नोट्स बनवा. सगळे लाईन टू लाईन उचलत बसायची गरज नाही. कीवर्ड्स फक्त त्यातले पिक करत चला आणि त्याच्या व्हॅल्यू नोट्स तुम्ही बनवायचे आहेत. ठीक आहे, तर हे झालं पंचायत राज आणि पॉलिटीचं टार्गेट. नेक्स्ट भूगोलाचं टार्गेट बघूया. भूगोलासाठी महाराष्ट्राच्या भूगोलाला AB सौदीचं पुस्तक बेस्ट ठेवायचं आणि कोळंबे किंवा द्वीपस्तंभातलं कुठले एक वापरायचं आहे. भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा द्वीपस्तंभातलं कुठलंही एक आणि माजिद हुसेनचं पुस्तक इथे बेस्ट ठेवा आणि जगाच्या भूगोलाला AB सौदीचं पुस्तक इथे वापरायचं आहे. महाराष्ट्राच्या भूगोलामधून महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपला चॅप्टर संपलाय, ह्याची उजळणी आणि एमसीक्यूची तयारी करायची आहे. दुसरा आहे महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना, हा सुद्धा चॅप्टर संपलाय, उजळणी आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करा. आणि तिसरा चॅप्टर आपण सुरू केला ज्याचं नाव आहे महाराष्ट्राची भूगर्भ रचना. तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे, इऑन म्हणजे काय, इरा म्हणजे काय, पिरियड म्हणजे काय, इपोच म्हणजे काय आणि एज म्हणजे काय, ह्या शास्त्रीय कालमापन श्रेणी आहेत. तर याची माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून घ्यायची आहे. ठीक आहे, नंतर महाराष्ट्रातील पर्वत आणि पठारांची निर्मिती कशी झाली, कधी झाली, त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी असतील त्या सगळ्या बघून घ्या. आणि बेसॉल्ट खडकालची माहिती तुम्हाला जे आहे ते माहित असणं गरजेचं आहे. याचे प्रकार कुठले आहेत बेसॉल्ट खडकाचे, कुहरी बेसॉल्ट म्हणजे काय, असा सुद्धा एक प्रश्न विचारला होता आयोगानं, कुहरी बेसॉल्ट. तर यासाठी बेसॉल्ट खडकाची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही डायरेक्ट इंटरनेटवरती गेला आणि बेसॉल्ट असा शब्द जरी टाईप केला तरी तुम्हाला एक विकिपीडिया किंवा आपला मराठी विश्वकोशची एक लिंक येऊन जाईल. त्याच्यामध्ये संपूर्णपणे बेसॉल्ट खडकाची तुम्हाला माहिती जी डिटेलमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तर त्यातून सुद्धा महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही पिक करा. ठीक आहे, तर हे झाले तिसरा आता चॅप्टर आपला जवळपास होऊनच जातोय. तर जवळपास 3 चॅप्टर याचे पूर्ण होऊन जातील. अजून एक 4था चॅप्टर घेतला म्हणजे जवळपास 20% सिलेबस तुमचा महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये संपून जाईल. नंतर जगाच्या भूगोलामधून भूरूपी चॅप्टर आपला संपलाय, याची उजळणी आणि एमसीक्यूची तयारी करायची आहे. दुसरा चॅप्टर सुरू आहे वाऱ्यामध्ये सेम तुम्हाला आज मुद्दा ठेवलेला आहे, हवेच्या दाबाच्या पट्ट्याचं आंदोलन, भार पट्ट्याचं दक्षिणोत्तर स्थलांतर, याची तुम्हाला उजळणी करायची, जास्तीत जास्त उजळणी करायची वाऱ्याची. ठीक आहे, आणि तिसरा आहे भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना चॅप्टर संपला, भारताची भूगर्भ रचना चॅप्टर संपला. लक्षात ठेवा, जे नुसते विचार करत बसले त्यांचे तसेच राहिलेले चॅप्टर, तुम्ही काहीच केलेलं नाहीये. त्याच्यामुळे कृती करण्यावरती भर द्या लवकरात लवकर सर्वांनी. ठीक आहे, त्याच्याशी आपल्या स्टडी टार्गेटची फॉलोअप करण्याचा 100% प्रयत्न करा. आता हे मी रिव्हर्स सगळ्या गोष्टी नेऊ नाही शकणार, ह्यापुढे ह्याच्यामध्ये ऍड होत जाणार आहेत गोष्टी. ठीक आहे, त्याच्यामुळे पाठीमागचा 1 दिवस आणि ऑक्टोबरचा 1 दिवस असं करून तुम्ही ते पूर्ण ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 40% तुमचा अभ्यासक्रम ऑक्टोबर एंडिंग पर्यंत पूर्ण होऊन जातोय. अजून टाइम टेबल यायचे तरी त्याच्या आधी तुम्ही 40% संपवलेला असतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर भारत नदी प्रणाली हा तिसरा चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये हिमालयातील नद्यांची प्रणाली आता आपलं चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सिंधू नदी प्रणालीचा अभ्यास केला, गंगा नदी प्रणालीचा अभ्यास केला आणि ब्रह्मपुत्र नदी प्रणाली ही जी माहिती आहे ब्रह्मपुत्र नदी प्रणाली हे तुम्हाला आजचं टार्गेट आहे. ठीक आहे, जे ग्रीन मध्ये दिलेले आहेत ना पॉईंट हे तुमचं आजचं टार्गेट आहे. तर ब्रह्मपुत्र नदी प्रणाली तुम्हाला डिटेलमध्ये वाचायची आहे भारताच्या नदी प्रणाली या चॅप्टर मधील. ठीक आहे, तर हे झालं भूगोलाचं टार्गेट. त्याच्यानंतर इतिहास विषयामध्ये या. इतिहासासाठी महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाळे यांचं पुस्तक वापरायचं आहे आणि भारताच्या इतिहासाला समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स यांचं पुस्तक वापरायचं आहे. आता महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताच्या इतिहासामध्ये जे कॉमन चॅप्टर आहेत ते आपण आधी संपवतोय. तर आदिवासी चळवळ संपलाय, शेतकरी चळवळ संपलाय, ट्रेड युनियन चळवळ संपलाय, क्रांतिकारी चळवळ संपलाय, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ चॅप्टर संपलाय आणि 6वा चॅप्टर आपण सुरू केलं ज्याचं नाव आहे प्रारंभिक राष्ट्रीय संघटना. ठीक आहे,
तर याच्यामध्ये विविध प्रांतातील राष्ट्रीय संघटनाची स्थापना आपली सुरू आहे. ह्याच्या आधीचे सुद्धा काही पॉईंट आहेत ते बघायचे असेल तर तुम्ही आधीचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघावे लागतील. आणि याच्यामध्ये जे काही आपण सब पॉईंट सांगितले आहेत हे सुद्धा बघायचं असेल तर आधीची स्टडी टार्गेटचे व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या. तर प्रारंभिक राष्ट्रीय संघटनामध्ये तुम्ही बंगाल प्रांतातील संघटना सगळ्या वाचल्या, मुंबई इलाक्यातील संघटना वाचल्या, मद्रास इलाक्यातील सगळ्या संघटना वाचल्या आणि आज तुम्हाला जे वाचायचं आहे ते भारताबाहेरील संघटना तुम्हाला वाचायचे आहे. तर याच्यामध्ये लंडन इंडियन सोसायटी, ईस्ट इंडिया असोसिएशन, नॅशनल इंडियन सोसायटी 1867 आणि इंडियन सोसायटी 1872 ह्या ज्या 4 संस्था आहेत भारताबाहेरच्या, तर या 4 संस्थांची माहिती, त्या कधी स्थापन झाल्या, कोणी स्थापन केल्या, त्याचा उद्देश काय होता पाठीमागचा, त्याच्यामध्ये समावेश असणाऱ्या व्यक्ती कुठल्या होत्या, त्यांचे काय कार्य होती, हे व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे, हे भारताबाहेर संघटना. तर हे तुमचं इतिहासाचं जे आहे ते आजचं टार्गेट आहे, व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचं टार्गेट बघा. गणितासाठी टार्गेट आपण फिक्स असतं, गणित आणि बुद्धिमत्तेचं टार्गेट आपलं रेग्युलरली फिक्स आहे. तर गणितासाठी 2 चॅप्टर तुम्हाला ऑक्टोबर एंडिंग पर्यंत करायचे आहेत. एक म्हणजे नाव आणि प्रवाह, दुसरा आहे लसावी आणि मसावी, हे 2 चॅप्टर करायचे आहेत. आणि बुद्धिमत्तेसाठी नातेसंबंध आणि कालमापन आणि कॅलेंडर, हे 2 चॅप्टर बुद्धिमत्तेचं टार्गेट आहे. ऑक्टोबर एंडिंग पर्यंत हे 2 चॅप्टर पूर्ण करायचे आहे. प्रत्येक महिन्याला गणिताचे 2 आणि बुद्धिमत्ताचे 2 चॅप्टर आपल्याला संपवायचे आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, म्हणजे काय याचं काही टेन्शनच राहणार नाही परत. आणि चालू घडामोडीचं टार्गेट बघा. परिक्रमाचं मॅगझिन इथं तुमच्याकडे असेल तर परिक्रमाचं मॅगझिन वापरायचं आहे. सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक वापरायचं आहे. आणि आपलं एमपीसी टाइम्सचं यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. ह्याच्यावरती तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे सुद्धा करंट अफेअरचे लेक्चर जे असतील हे तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जाईल. आता आपण काय केलेलं आहे, जवळपास जानेवारी आणि फेब्रुवारीचे 250 प्रश्न 1 लाइनर. ठीक आहे, हे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जानेवारी आणि फेब्रुवारीचं करंट अफेअर्स आपल्याला क्लिअर करायचं आहे. तर जानेवारीमध्ये 250 प्रश्न 1 लाइनर प्लस 22 व्हिडिओ म्हणजे 220 प्रश्न तुमचे MCQ विश्लेषणासहित हे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, जानेवारी 2023चे करंट अफेअरचे कोणच तुम्हाला एवढं देणार नाही, त्यामुळे जाऊन हे एवढं बघा. नंतर आता फेब्रुवारी 2023चे पण तुम्हाला जवळपास 220 MCQज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत विश्लेषणासहित 2023चे. तर न चुकता जाऊन सगळे एकदा व्हिडिओज बघा, नंतर जास्त लोड होईल. करंट अफेअर्स नंतर एक विषय म्हणला तरी 500-600 पेजचं करंट अफेअर्स होऊन जातं. ठीक आहे, किंवा जास्तच कधी कधी होऊन जातं. त्यामुळे आतापासून जर करंट अफेअरची तयारी केली तरच त्या विषयाचा आवाका जो आहे तो तुमच्या हातामध्ये येईल. नाहीतर हा सुद्धा खूप फास्ट विषय तसा जर बघायला गेलं तर. आणि वर्ष 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला करून जाणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे चॅनलशी आपल्या कनेक्टेड राहून झालेले सगळे व्हिडिओज एकदा बघून घ्या. यासाठी तुम्ही परिक्रमाचं मॅगझिन वापरा, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक वापरा आणि आपले एमपीसी टाइम्सचं यूट्यूब चॅनल सर्वांनी फॉलो करा. आणि गणित आणि बुद्धिमत्तेला सचिन ढवळेचं अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक आणि संदीप परगडीचं पुस्तक, ज्या चॅप्टरसाठी तुम्हाला जी मेथड योग्य वाटते, जी सोपी वाटते, ते चॅप्टर फक्त त्यासाठीच फॉलो करायचं. त्यातून जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. जितक्या जास्त सराव कराल गणित बुद्धिमत्तेचा तितकं जास्त तुम्हाला फायदा जो आहे हा परीक्षेला होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं आजचं टार्गेट. सर्वांनी व्यवस्थित फॉलो करा आणि संपवण्याचा सर्वांनी 100% प्रयत्न करा. पूर्ण झाल्याशिवाय झोपू नका. काही करून सगळं टार्गेट पूर्ण व्हायलाच पाहिजे, तरच पुढच्या वर्षी पोस्ट आहे. नाहीतर मग असंच दिवस जातात आणि असेच वर्ष निघून जाईल. ठीक आहे, तर तसं करायचं नसेल कंटिन्युअस फॉलो करा, व्यवस्थित फॉलो करा, पॉझिटिव्ह वेनं सगळ्या गोष्टी फॉलो करा. 6 तास 8 तास अभ्यास व्हायला पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या जमून जाणार आहेत. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.